सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. पालकमंत्री शंभूराजे देसाई, विक्रम पाटील, नितीन काका आणि आम्ही सगळ्यांनी येऊन ही निवडणूक लढवत असताना जनतेने यशवंतराव चव्हाणांच्या आणि असलेल्या भूमिकेला पाठिंबा देऊन या सातारा जिल्ह्याने इतिहास घडवला. 37 सदस्य आमचे निवडून आले होते. सत्तेच्या माध्यमातून 4 सदस्य आमिष आणि दबावपोटी फोडण्याचा प्रयत्न केला. कालपर्यंत 33 सदस्य आमच्याबरोबर होते, आहेत, आजही होते. सत्ता मिळवण्यासाठी सगळे प्रयत्न केल्यानंतर सुद्धा भाजपला यश येत नाही म्हटल्यानंतर सत्तेचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला, त्याचा उल्लेख केला गेला. ज्या सदस्याचा अपहार झाला सांगतायत तेच सदस्य आमच्यावर मतदानाला आहे आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल केला ते त्यांच्याबरोबर होते. पोलिसांनी कुठला गुन्हा दाखल केला मला माहित नाही, पण नितीन काकांनी काल जाऊन वाईमध्ये त्या असलेल्या शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष सांगले मला कुठल्याही प्रकारचं अपहरण झालं नाही. काल जेव्हा ते महाबळेश्वरला तक्रार करायला गेले, सांगायला गेले, तेव्हा त्यांना सांगितलं इथं तुमची निवेदन घेणार नाही, तुम्हाला वाईला जावं लागेल. आणि आज या सभागृहामधून ज्या वेळेला 2 सदस्यांना घेऊन जातात ते महाबळेश्वरला नेत आहेत, कारण महाबळेश्वरून परत यायला त्यांना भेटू नये अशा प्रकारचं पोलीस यंत्रणेने जे काम केलेलं आहे. ही निवडणूक भारतीय जनता पार्टी लोकशाही जिंकलेली नाही. ही निवडणूक प्रशासनाचा, बळाचा आणि पोलीस यंत्रणेचा वापर करून केलेली आहे. कुठल्या नियमामध्ये बसतो? मतदानाचा अधिकार असलेल्या सदस्याला मतदान देण्याच्या बाबतीमध्ये जर पोलिसांनी हरकत घेतली असेल तर आम्ही त्याच्यावर एफआयआर दाखल करणार, कोर्टात जाणार. मतदानाचा वंचित करण्याचा अधिकार कोणाला नसताना सुद्धा, म्हणजे अगदी तुरुंगात असलेला गुन्हेगार सुद्धा उमेदवारी करतो आणि त्याला मतदानाला पाठवतात. इथे गुन्हेगार नसताना लोकांना त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार मधून दिला नाही. भीती होती सत्ता जाईल म्हणून. मला एवढंच सांगायचं आहे, यामध्ये पूर्णपणाने पोलीस यंत्रणेचा पूर्णपणाने पाठीकर झालेली आहे. हे एसपी असतील किंवा बाकीच्या सगळ्या प्रशासनाने एफआयआर दाखल करण्याच्या बाबतीमध्ये घाई केली. 2 मंत्री आणि सगळे सदस्य गेटवर गेल्यानंतर सुद्धा आज ज्या वेळेला त्यांना खेचून नेतात किती अधिकाराचा वापर करतात आणि त्याला कमी का काय? सभागृहामध्ये आमच्या सगळे सदस्य बसतात, महिला भगिनी वगैरे सगळे. कामेश कांबळे हा आमच्याबरोबर होता. त्या कामेश कांबळेला सगळे मंत्री, शिवेंद्रराजे असतील, सगळे आमदार असतील, त्या प्रक्रियेच्या आतमध्ये जातात. ज्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सुद्धा जायचा अधिकार नाही त्या प्रक्रियेमध्ये जातात आणि त्यांना सांगतात तू मतदान केलं पाहिजे. काय करत होते कलेक्टर? तुम्ही तिथे प्रमुख होता ना, तुमच्या समोर अशा पद्धतीने केलं जात आहे. आणि तेवढंच नव्हे तर त्याचा हात वरती करण्यासाठी सरळ सांगता याचा हात वरती करावा, त्या दोघांना हात वरती करायला लावतात. आमचं मागणं आहे हे सर्व सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहे. खाली असलेल्या उमेदवाराला, सदस्याला पळवून नेणं हे पण सदस्य पोलिसांच्या असलेल्या आतमध्ये एवढं धाडस दाखवतात म्हणजे यांना कायद्याची आणि सरकार आमच्या बापाचं नाही असं वाटायला लागलेलं आहे. ज्या पद्धतीने केलेलं आहे मला वाटतं हा निषेध आहे. हे रडीचा नाव आहे. कोर्ट कचेऱ्या आम्ही करूच, जनतेच्या दरबारात सुद्धा जाऊ, पण ही सत्ता ज्या पद्धतीने मिळवण्यासाठी हट्टाच आहे. सगळंच आम्हाला मिळालं पाहिजे, त्यासाठी वाटेल त्या तराला जाण्याचा प्रयत्न. आमच्या सदस्य महिला भगिनी रडल्या, आक्रमक झाल्या, म्हणजे हे कुठला प्रकार आहे? म्हणून ज्या पद्धतीने या असलेल्या सरकारचा उपयोग करून, सत्तेचा उपयोग करून या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने सत्ता मिळवलेली आहे त्यांना तर आम्ही डिस्क्वालिफाईड करणारच. पण ही सत्ता उलटवण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद लावणार आणि वेळ पडली तर न्याय मिळाला नाही तर हे प्रशासन असंच जर चालणार असेल त्या प्रशासनाच्या विरोधात सुद्धा रस्त्यावर उतरावं लागेल हा इशारा आम्ही देतोय. मला वाटतं की आज जनता आमच्या बरोबर आहे, कार्यकर्ते आमच्या बरोबर आहे आणि मला खात्री आहे की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष उपाध्यक्ष हा आमच्या आघाडीचाच झाला असता हे त्रिवार सत्य होतं. पण रडीने हा डाव खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्याचा आम्ही निषेध करतोय. परंतु पोलीस यंत्रणेने आम्ही पोलिसांवर सुद्धा एफआयआर दाखल करणार आहे, पोलिसांवर सुद्धा कोर्टात केस दाखल करणार आहे, पोलिसांवर पण करणार, जिल्हाधिकाऱ्यावर पण करणार केस दाखल. तुम्ही ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आणि आमची मागणी आहे जे सीसीटीव्ही फुटेज आम्हाला मिळालं पाहिजे जिल्हाधिकाऱ्याच्या निवडणूक प्रक्रियेला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्रिमाइस मध्ये सर्व सीसीटीव्ही फुटेज मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि तशा प्रकारचे सगळे पुरावे घेऊन आम्ही कोर्टामध्ये लढाई तर जिंकू, पण रस्त्यावर सुद्धा जिंकू एवढा इशारा आम्ही देतो.